विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। पीक विमा हप्ता जमा होण्यास सुरुवात। मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व शेतकऱ्यांना अखेर खुश खबर। पीक विमा योजनेची मोठी घोषणा। शेतकऱ्यांना एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा व्हायला सुरुवात होत आहे। तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। 14 जिल्ह्यांमधील आजपासून पीक विमा वाटप आहे। थोड्या वेळात 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे। यामध्ये 2022 पासून 2024च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना खात्यावर आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। 35,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता। 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्याचे कारण सांगितले आहे। ते म्हणजे 2022, 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षात पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता। 4 सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा गारनिया, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता। आता सरकारवर सर्व शेतकऱ्यांना खुशी करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। आजपासून पीक विमा वाटपाला होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आत्ताच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण देश कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा सोडल्याचे सांगितले गेले आहे। अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर। त्यामुळे थोड्या वेळात आता या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात येणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या अपात्र ठरले गेले आहे याची यादी सुद्धा तुमच्या सरकारने जाहीर केली आहे। आज याही 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जाहीर होत आहे। आता उद्या आहेत 14 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडले जाणार आहे। 6 नुकसानीनुसार मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार। पीक विमा आता सरकारने मंजूर केला। तसेच ज्या शेतकऱ्यांना नुकसान जास्त होते आणि खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे। थोड्या वेळात तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीचे पीक विमा जमा होणार आहे। कालच्या काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झालेला आहे आणि आज या 14 जिल्ह्यांचा नंबर आहे। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। मुख्यमंत्र्यांचे आदेश। त्यामुळे 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटपाचे करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहेत। आता बघा, 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळात पीक विमा जमा होईल। कृषी विभागाने सांगितले आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा येणार आहे, तर काही 8,000 किंवा 30,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। जर तुम्ही 2022 पीक विमा थकीत असेल तर पीक विमा मिळाला नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो। 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील। काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावर 52 ते 59,000 रुपये किंवा 50,000 रुपये पीक विमा मिळालेला आहे। व तसेच एकूण 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांसाठी घोषणा। आता फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले आहेत। आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे 7 आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाचे झाले आहे। शेतकऱ्यांना वाटत होते की पीक विमा 1,000, 10,000 किंवा 15,000 येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022, 2023 आणि 2024चा राहिलेला पीक विमा सर्व मिळून एकदम खात्यात 50,000 किंवा 40,000 रुपयेपर्यंत येत आहे। 35,000 पिकासाठी पीक विमा मंजूर। तुमच्या शेतात पिकाचे 2022, 23, 24 मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर त्या पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी जाहीर केली आहे। जवळपास 35 पिकांची नोंद या पिकाच्या योजनेत आढळली गेली आहे। चला तर बघूया आपण कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 32,000 रुपये मिळणार आहे, तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते करीत आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 32,000 रुपये अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी वेळेत काम पूर्ण केलेलं आहे, त्यांनी संपूर्ण आधार कार्ड, बँक लिंक,
खाते लिंक असे सर्व व्यवस्थित काम केले आहे त्यांना हेक्टरी 32,000 रुपयेपर्यंत रक्कम मिळू शकते. कारण की सरकार त्यांच्यावर खूप स्वतः खुश होतं. व कोणाला 15 ते 20,000 रुपये मिळणार आहे. ज्यांनी वेळेत काम पूर्ण केलेलं नाही त्यांना 15 ते 20,000 रुपये मिळणार आहे. सर्वाधिक लाभ मिळालेले पीक या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितले जात आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे 32 लाख शेतकऱ्यांना खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार आहे, तुम्ही पात्र आहे की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होत आहे समजेल. 12 पीक विमा वाटपाचे आदेश. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बँक खात्यात पीक विमा सोडावा असे आदेश दिले आहेत. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा थोड्याच वेळात सोडण्यात येत आहे. काल 6 जिल्ह्यांमध्ये वाटपानंतर आता आज 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप कर असे कृषी विभागाकडून आदेश आलेले आहेत. व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अपात्र शेतकऱ्यांची माहिती कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा आज जमा होत आहे तर आपण पाहणार आहोत. पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरले जाणार आहेत याची सुद्धा तुम्हाला माहिती आता 2 मिनिटात सांगणार आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झालेला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही आणि सरकारला परत गेला. तर 12 बँकची यादी निवडण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले होते. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्याचे फक्त 12 बँका निवडल्या आहेत. या 12 बँकमध्ये जर तुमचे खाते असाल तर तुमचा पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त या 12 बँकांना प्राधान्य दिले आहे कारण हा पीक विमा केंद्र सरकारला सोडण्याची मंजुरी मिळालेली आहे. जर तुम्ही या 12 बँक सोडून इतर खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असेही सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकमध्ये हा पीक विमा सोडले जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 16 निवडणूक बँकची पीक विमा निवडलेल्या 12 बँकची यादी जवळपास जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ पोस्ट, वेस्ट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॉर्नर बँक, बँक ऑफ बडोदा जवळपास 14 ते 15,000 रुपये या माध्यमातून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी पीक विमा घोटाळा झाल्याची बातमी आली होती. अपात्र कारणे काही आणि 14 जिल्ह्यांची यादी. ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमिनी, रुग्णालयात जमिनी काढलं बाजूला सरकारने जमिनी दाखवून पीक विमा घेतलेला आहे त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुम्ही जिल्ह्यात या आहे का ते बघा. पीक विमा जमा होत आहे. अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड असे सर्व ठिकाणी पीक विमा सोडले जाणारची माहिती आपल्या समोर येत आहे. असेच व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.